चला मुलांनो, गणिताचा एक छान प्रश्न घेऊन आले मी तुमच्यासाठी. काय दिसतोय पहा, वर्गमुळावरील प्रश्न आहे. वर्गमुळात 4चा घातांक 49 अधिक 4चा घातांक 49 अधिक 4चा घातांक 49 अधिक 4चा घातांक 49. हे गणित सोडवण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे गणित सोडवून दाखवते, मग नंतर ट्रिक सांगते. पहा, आपण काय करतो, बेरजेच्या रूपात जर घातांक असेल तर 3 किती वेळा आहे? 3चा घातांक 99. आणि हे 3 किती वेळा आहेत? 3 वेळा आहेत. 3 किती वेळा आहेत? 3 वेळा आहेत. म्हणून आपण काय करतो, 3चा घातांक 99 गुणिले 3. आता इथं काहीच घातांक नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. आणि घातांकाचा गुणाकाराचा नियम काय आहे की घातांकाची काय होते? बेरीज होते. घातांक बेरीज होते. पहा, मग इथं काय येणार? वर्गमुळात 3, 99 अधिक 1 म्हणजे 100 होणार. मग वर्गमुळात 100 म्हणजेच काय की या ठिकाणी हे चिन्ह काढायचं, म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला? 100ला 2 ने भागावं लागणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? 3चा घातांक 50 होणार. हे कसं आलंय की वर्गमूळ जर काढायचं असेल तर आपण काय करतोय, चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर घातांकाला कितीने भागतोय? 2 ने. म्हणजेच आपलं उत्तर काय आलंय? 3चा घातांक 50. याचं उत्तर ते आलंय. पहा, 3चा घातांक 50. पण हेच उत्तर आपल्याला चुटकीसरशी काढायचे. त्याच्यासाठी मी एक छान ट्रिक सांगणार आहे. काय ट्रिक? जो घातांक आहे, घातांक त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. किती झाले? 50. आणि त्याची निम्मी करायची. निम्मी किती होणार आहे? 25. म्हणजेच काय येणार आहे? 4चा घातांक 25 हे आपलं उत्तर झालंय. आहे की नाही सोपं? मग त्याचाच वापर करून तुम्ही हे गणित सोडवायचंय आणि कमेंटमध्ये कमेंट नक्की करायची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचे. गणिताचा एक छान प्रश्न घेऊन आले ना, अगदी ट्रिकने सेकंदात गणित करणार आहेत. पहा, आपण काय दिलाय प्रश्न? खालीलपैकी सर्वात मोठे समीकरण कोणते? हे दिलंय. पहा, आता हे पाहिल्यानंतर लक्षात येतंय की या वर्गमुळात जे अंक दिलेले आहेत त्यांची बेरीज सगळीकडे किती येते? बेरीज 9 येते. पहा, सगळीकडे किती बेरीज येते यांची? 9 येते. पहा, असं जर असेल तरच ही ट्रिक लागू पडते मी जी सांगते ती. मग काय करायचंय? यांचा गुणाकार करायचा. पहा, अंकांचा गुणाकार. 4 पंचे 20, 7 दुने 14, सावित्री 18 आणि 8 एक 8. आता सगळ्यात मोठा गुणाकार कोणत्या समीकरणाचा आलाय? तर सगळ्यात 1 नंबरचे 20. म्हणजे हेच समीकरण सगळ्यात मोठे आहे. आहे की नाही सोपं? पण ट्रिक कधी लागू पडते? ज्या वर्गमुळातील संख्यांची बेरीज, प्रत्येक समीकरणातल्या वर्गमुळातील संख्यांची बेरीज सारखीच असते तेव्हा ही ट्रिक लागू पडते. पहा, फक्त त्या अंकाचा गुणाकार करायचा आणि जो गुणाकार मोठा ते समीकरण मोठं, जो गुणाकार लहान ते समीकरण लहान. आता तुमच्यासाठी हे उदाहरण दिलंय. पहा, या ट्रिकचा वापर करून उदाहरण सोडवायचंय आणि कमेंट करायचंय. आणि ट्रिक जर आवडली असली तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचे. फळ्यावरचा जो प्रश्न दिसतो तो अगदी आपण सेकंदात सोडवणार आहोत. पहा, खूप छान ट्रिक सांगणार आहे मी. काय? 10चा 45 घात त्याची बेरीज आहे 4 वेळा. तर सिम्पली काय करायचंय, हा जो घात दिसतो याच्यामध्ये 1 मिळवायचं. किती झाले? 45 अधिक 1 46. आणि याचे निम्मे करायचे आणि तो घात लिहायचा. मग हे 10 आहे तसेच राहणार, फक्त घात काय येणार? बेदुने 4 बेत्रिक 6 हा घातांकाला येणार. पहा, आणि हेच आपलं उत्तर झालंय. पहा, आहे की नाही सोपं? म्हणजे जो घात आहे त्याच्यात 1 मिळवायचा. 64 झाली, त्याला भागिले 2 करायचं. किती होणार? बेत्रिक 6 आणि बेदुने 4 म्हणजेच काय येणार? 2चा 32 घात. याचाच वापर करून खालचं गणित तुम्ही सोडवायचंय आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करायचे. आणि जर ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. चला, सरासरीवरचा अजून एक प्रश्न घेऊन आले. पहा, मी काय? 13च्या पाड्याची सरासरी काढा. आता सरासरी काढताना जर 2 अंकामधला फरक जर सारखा असेल सगळ्या ठिकाणी तर ही ट्रिक लागू पडते. पहा, पहिली संख्या घ्यायची, शेवटची संख्या घ्यायची, यांची करायची बेरीज. 130 आणि 13 किती झाले? पहा, 130 आणि 13 किती झाले? 143. आणि याचे निम्मे करायचे. निम्मे करायचेच म्हणजे काय करायचे? 2 ने भागायचे. भागा 2. बेसाती 14, बे 1 बे, खाली राहिला 1 म्हणून दशांश चिन्ह द्यायचं. त्यालाच आपण पॉइंट म्हणतो.
मग मनाने शून्य घेता येतो, एकावर शून्य घेतला मग बेपंचे 10 आणि हेच आपलं उत्तर आहे. तुमच्यासाठी गणित आहे पहा. 19च्या पाड्याची सरासरी काढायची. 19च्या पाड्याची काय करायचंय, 19च्या पाड्याची सरासरी काढायची आणि कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. फळ्यावर एक छान प्रश्न दिसतोय पहा. काय आहे प्रश्न? 1 ते 100 मधील काय प्रश्न दिलाय? 1 ते 100 मधील समसंख्यांची सरासरी विचारले पहा. आता 1 ते 100 मध्ये समसंख्या कुठपासून सुरू होतात? 2 पासून. 2, 4, 6 आणि शेवटची 100. आता याची सरासरी विचारली तुम्हाला. मग काय करणार आपण? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची काय करायची बेरीज. 100 आणि 2 किती झाले? 102. आणि त्याचे निम्मे करायचे. निम्मे करायचे म्हणजेच काय? 2 ने भागायचे. भागा 2 ने. बेपंचे 10 आणि बे बे म्हणजे सरासरी किती आली? 51. हेच आपलं उत्तर झाले पहा. मग आता तुमच्यासाठी मी सांगते, 1 ते 100 मधील विषम संख्यांची सरासरी तुम्ही काढायची. काय करायचंय? विषम संख्यांची सरासरी काढायची. आणि नक्की कमेंटमध्ये उत्तर द्यायचंय. आणि जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.